नमस्कार. कल्पनाच किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज मी तुमच्याबरोबर हिरव्या मिरचीचा ठेचा लोणचं याची रेसिपी शेअर करणार आहे. हिरव्या मिरच्या माझ्या दारातच असतात, तर मी याच्यातल्या एक 5-6 मिरच्या घेतलेत कापून. आणि ऑफकोर्स मिरचीचं लोणचं म्हणलं की लिंबू लागतेच. एक लिंबू पण घेते. ठीक आहे. आता माझ्या इथे स्पेशल नेपाळच्या मिरच्यात मला दिल्या होत्या. तर ह्या नेपाळच्या मिरच्या एकदम स्पायसीस्ट इन द वर्ल्ड असं मी ऐकलं आहे. म्हणून मी त्या तिखटपणा जरा कमी करायसाठी मी दारच्या मिरच्या आणखीन बाजारातल्या थोड्या मिरच्या घेतल्यात. तर ह्या मी आता मिक्सरमधून काढून घेते. हे कोर्स ग्राइंडिंग करायचं आपल्याला. ॲक्च्युली पाट्यावर वाटायला पाहिजे ठेचा म्हटलं तर, कारण ठेचा म्हणजेच पाऊंडिंग. पण मी मिक्सरमधून कोर्स ग्राइंडिंग करते. आणि तिकडे लसूण सोलून ठेवले, तो अर्धा लसूण मी याच्यामध्ये घेते, ठेचायला घेते, आणि दुसरा लसूण मी फोडणीसाठी ठेवणार. आणि पाहू शकतात माझा ठेचा चांगला म्हणजे पेस्ट नाही झालेली, आपल्याला असंच पाहिजे. इथे मी लवंग, दालचिनी, मेथी, राई, थोडीशी बडीशेप आणि काळी मिरी असे ड्राय रोस्टिंग करणार मी, म्हणजे तेलात नाही करणार, सुकं भाजून घेणार मी. याच्यानी आता आपण लोणचं आहे ना, ठेच्याचं लोणचं करतोय आपण, म्हणून माझं राई आणखीन मेथी घेतले. आता हे चांगलं मी भाजून घेतलं, ते थंड करून मग मी खलबत्त्यामध्ये ते कुटून घेईन. आता म्हणाल हे पण मिक्सरमधून करा, पण नाही, ते कुठल्यावर जी टेस्ट वेगळीच लागते बघा. तर खलबत्त्यामध्ये मी घेतले आणि ते मी आता बारीक करून घेते. ठीक आहे. आता इकडे मी तेल तापत ठेवलं आहे. तेल जरा जास्तच घेतलं आहे आणि चांगलं तापलं आहे, म्हणून मी आताच गॅस बंद केला. त्याच्यामध्ये ते लसूण होतं ना अर्धा, मी तो चांगला कुटून तो पण लसूण घेतले फोडणीला. आणि लसणाबरोबर मी आता हिंग आणि हळद हे घालते. आता हे फोडणी आपली चांगली थंड होऊ द्या. आता आपण त्या मिरच्यांकडे जाऊया. चांगलं तर मी ठेच्याचं काढून ठेवलं, तर सगळं मिक्स करूया आपण. त्यात मी बारीक केलेला मसाला, नंतर मीठ चवीनुसार, आणि लिंबू. मी एक लिंबू घेतलेलं, पण यातला पहिला अर्धच लिंबू मी पिळलं, कारण मला त्याचा अंदाज नव्हता त्या तिखटपणाचा. तर मिरची एवढी तिखट नसेल तर अर्धा लिंबू बाद झालं होतं, पण माझी ती मिरची एवढी तिखट होती नेपाळची, तर मला ते दुसरं पण लिंबू वापरायला लागलं, दुसरं अर्ध पण, म्हणजे फुल अख्खं लिंबू वापरलं मी या ठेच्यासाठी. त्यात आपला ठेचा तयार झालेला आहे. हां, आता मी फोडणी दिली होती ना, ती चांगली थंड झाली आहे. आता ती घालते. वा, खूप छान ठेच्याचं असं एकदम टेम्पटिंग, तोंडाला पाणी सुटण्यासारखं असं खमंग येतं किचनमध्ये वास. आणि तो चांगला आता थंड झालेलाच आहे, आपण तो बारडीमध्ये भरून ठेवू शकतो. तर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबचं बटन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.